महत्त्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्सवर। हवेली तालुक्यातील कोरेगाव गाव पुन्हा एकदा हादरलं आहे। फक्त 20 वर्षांची तरुणी पूनम विनोद ठाकूर हिचा निर्घृण खून करण्यात आला आहे। 14 ऑक्टोबरच्या संध्याकाळी उरुळी कांचन नायगाव रोडलगत पूनमचा मृतदेह आढळला। डोक्यावर गंभीर जखम, बाजूलाच मोबाईल सॅक आणि चप्पल। हे दृश्य पाहून सर्वजण स्तब्ध झाले। या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला। पोलीस अधीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली 4 तपास पथके तयार करण्यात आली। 60 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आली। 200हून अधिक लोकांची चौकशी झाली। शेवटी संशयित दिनेश संजय पाटोळे याची ओळख पटली आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पूनमने त्याच्या गैरवर्तनाला ठाम नकार दिला आणि विरोध केला। याच रागातून आरोपीने दगडाने तिचा खून केला। गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर पोलिसांनी गावाच्या मुख्य बाजारपेठेत आरोपीची धिंड काढली। या कारवाईनंतर पोलिसांच्या तत्परतेचं आणि धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे। पूनम ठाकूरच्या हत्येनं समाज हादरला असला तरीही या प्रकरणातून न्याय आणि निर्भयतेचा संदेश नक्की उमटला आहे। आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे।